शेतकरी मित्रांनो नमस्कार. 19 मेची आपली ही लागवड. आज जवळपास 23 दिवस झालेत. मी म्हणलेलं तुम्हाला 20व्या दिवशी मी व्हिडिओ करतो याचा. तब्येत ठीक नव्हती त्यामुळं येणं जमलं नाही. 20व्या दिवशी फुटवा दिसेल असं म्हणलेलं. आता जवळपास 60 ते 70% रोपांना आपल्या फुटवा दिसायला चालू झाला. हे बघा ह्याच्यात दिसते, याला फुटवा आला आहे. बऱ्याच ठिकाणी आता फुटवे असे दिसायला चालू झालेत. गन्ना मास्टर किटचे ह्याला एकच आळवणी झाल्या, अजून फवारणी काय झाली नाही. तर दुसरी आळवणी करणार आहोत आपण ह्याला. हे बघा इथं दिसतंय, इकडल्या बाजूला दिसतंय बघा बघा इथं. ह्याला 2-3 आलेत. प्रत्येक रोपाला फुटवा आहेच. आता ह्या प्लॉटला आपल्या अजून आपण आळवणी दुसरी राहिल्या, कारण काय जरा तणकाट जास्त उठलेलं त्यामुळं भांगलणीचं काम बाकी होतं. आता आपण आज उद्या दुसरी आळवणी करून घेणार आहे आणि लगेच 30 दिवसाच्या आसपास ह्याला आपला बोनसचा स्प्रे आपण ह्या प्लॉटमध्ये आपण देणार आहोत. आत्ता जर तुम्ही म्हटला तर 1 महिन्यामध्ये जवळपास सर्व रोपांना इथं आता फुटवा दिसायला चालू होईल. चांगले 1-2 फुटवे चांगले दिसायला चालू होतील. आता ह्या प्लॉटमध्ये तणांचा बंदोबस्त केला आहे पूर्ण. मी म्हणजे ज्या भोंड्यावर उभा आहे त्या भोंड्यावर आपण कुबोटा उभा घालून घेतला आहे, पट्टीचा रोटावेटर घातला आहे आणि जागच्या जागी नुसता भोंडा 2 बोटं लावून हलवून सोडला. हे बघा, त्यामुळे भोंड्यावरचं तणकाट बऱ्यापैकी गेले. काकरीतलं जे तण होतं ते मजुरांच्या सहाय्यानं आपण काढून ह्याच्यातलं घेतलं आहे. आता पुढची कामं मायक्रोन्यूट्रियंटच्या. आता ह्याला ड्रिपमधनं बुग्या सोडायला चान्स मिळतो का नाही तर ड्रेंचिंग करून घ्यायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आता दुसरी आळवणी करणं आणि बोनसचा स्प्रे देणं. मास्टर बोनस आपलं जे गन्ना मास्टर किटमधलं येते, एवढी 2च कामं आता 3 कामं लवकरात लवकर करून घ्यायची आहेत. आता थोडा प्लॉटवर स्ट्रेस वगैरे काय आता दिसत नाही, पण तरी पण आता आपण मास्टर रिकवरचा एक स्प्रे आता लवकरात लवकर ह्या प्लॉटला देणार आहोत. आणि 30 ते 35 दिवस वय झालं की ह्याच्यामध्ये बायो फर्टिलायझरचा वापर आपण PSB आणि KMB तो करणार आहोत.